आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन। आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती ज्यांना नंतर काही गोष्टींनी क्लीन चिट देण्यात आली। त्यांची सुद्धा SIT मध्ये त्यांची चौकशी होणार का, तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का, आणि जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का। देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीचे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे। तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे। ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांची चौकशी झाली आहे। त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही। सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल। सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही। पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका। तर अवैध दारूवर आळा न घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख असल्याचं भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेमध्ये म्हटलं। अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यास चिंतेचा विषय आहे असंही ते म्हणाले। यावर फडणवीसांनी अभिमन्यू पवार यांना फटकारलं। प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहीण आणू नका, घरी बसावं लागेल असं फडणवीस संतापून म्हणाले। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील। लाडक्या बहिणीवरून स्वतःच्याच पक्षातील आमदारावर फडणवीस सभागृहात संतापले। विषय होता अवैध दारू विक्रीचा। भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात मुद्दा मांडला। विषय मांडताना त्यांनी लाडक्या बहिणीचा उल्लेख केला। अवैध दारूच्या विषयात लाडक्या बहिणींचा उल्लेख अभिमन्यू पवारांना भारी पडला। लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारू ही आहे। आमच्या महिला भगिनी अवैध दारू विक्रीबाबत विचारणा करतात। अवैध दारूवर आळा न घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख आहे। विधानसभा अध्यक्षांनी निर्देश देऊनही कारवाई झाली नाही। निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही। विषय संपवून अभिमन्यू पवार बसले आणि फडणवीस बोलायला उभे राहिले। फडणवीस स्वतःच्याच आमदारावर संतापले। अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय तर हे चिंतेचा विषय आहे। अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे। महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील। त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती